288 पैकी 8 आमदार शपथ घेण्यासाठी अनुपस्थित. शपथ घेताना नाना पटोलेंच्या हाती संविधानाची प्रत. महापुरुषांसह देव संत महंतांचे स्मरण करत 106 आमदारांनी घेतली शपथ. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी आयोजित विशेष अधिवेशनात पहिल्याच दिवशी 173 आमदारांनी शपथ घेतली होती. त्यानंतर रविवारी दुसऱ्या दिवशी 106 आमदारांनी शपथ घेतली. मात्र 8 आमदार अद्यापही शपथ घेण्यासाठी अनुपस्थित राहिले. शपथ घेताना अनेक आमदारांनी थोर महापुरुषांसह देव देवता आणि संत महंतांचं स्मरण केलं. अनुपस्थित असलेल्या 8 आमदारांची शपथ सोमवारी होणार आहे. विधिमंडळाचं कामकाज रविवारी 11 वाजता सुरू झालं. पहिल्याच दिवशी शपथविधीवर बहिष्कार टाकून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडून आलेले महायुती सरकार ईव्हीएमचं सरकार असल्याचा आरोप केला होता. मात्र दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शपथविधीमध्ये भाग घेतला. दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदारकीची पहिली शपथ घेतली. हातात संविधानाचं पुस्तक घेऊन सत्ताधिकाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विजय वडेट्टीवार, अस्लम शेख, ज्योती वाघमारे यांनी सभागृहात संविधान दाखवत शपथ पूर्ण केली. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी जय हिंद जय महाराष्ट्र आणि वंदे मातरम म्हणत सभागृहाचं लक्ष वेधलं. सुनील प्रभू यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण केलं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बिरोबाला साकडं घालत बाळूमामाच्या नावानं चांग भलं अशी घोषणा दिली. शिवसेना आमदार मुर्ची पटेल यांनी जय गिरणारी असं म्हणत शपथ घेतली. आमशा पाडवी यांच्यासह आदिवासी भागातील आमदारांनी आदिवासी ग्रामदेवतांचं स्मरण केलं. अनेकांनी जय जवान जय किसान अशा घोषणाही यावेळी दिल्या होत्या. मी नानाभाऊ मीराबाई फल्गुनराव पटोले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबाबत मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. आता जे कर्तव्य मी हाती घेणार ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय संविधान.